असतो. मग तो बाप होतो तर तो एक जबाबदारी घेतो, कर्तव्य पार पाडतो आणि ही जबाबदारी त्याला माहीत असतं आपल्याशिवाय कोणी घेणार नाही. कारण का त्याला माहीत असतं, की हा आपला वंश वाढणार आहे. याला वाढवण्याचं काम आपलं आहे. हे दुसरं कोणी करणार नाही. त्यासाठी तो त्या स्त्रीची खूप काळजी घेतो. तिला कुठल्याही प्रकारे दुखवत नाही. तिला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घेत असतो. फुलासारखं जपत असतो. तिच्या भावना जपत असतो. तिच्या इच्छा सांभाळत असतो. तिला जे जे हवं ते ते देण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी तो दिवस-रात्र पाहत नाही. जी वेळ आहे त्या वेळेला तो त्या ठिकाणी अवेलेबल असतो आणि तिच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिला पुरवत असतं. त्यासाठी त्याला स्वतःचं पोट मारावं लागतं, मन मारावं लागतं, इच्छा अपेक्षा माराव्या लागतात. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. सर्व काही करावं लागतं. हे जेव्हा पोटात बाळ वाढतं ना, त्यावेळेपासून तो पुरुष करत असतो. तो एक बाप करत असतो त्याच्या जन्मणाऱ्या मुलासाठी.